नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. बघा, आज सेशन मध्ये तुम्हाला टेन्स समजण्याकरिता हा चार्ट तुम्हाला दिलेला आहे. पाहून घ्या, पाठ करा आणि यानुसार तुम्ही टेन्स पाठ करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला टेन्स हे लगेच समजून जातील. कारण की तुम्हाला टेन्स आले तरच तुम्हाला ग्रामरचे कन्सेप्ट पुढचे तुमचे क्लिअर होतील. कारण की ग्रामरचं बॅकबोन काय आहे, तुमचे टेन्सेस आहेत. त्यामुळं टेन्स हे येणं तुम्हाला गरजेचे आहेत. टेन्स आले तर पुढचे ग्रामरचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील पटापटा. आता माझं इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे. त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. म्हणजेच ह्या चॅनलवर मी काय करतो, फक्त स्पीकिंगच्या रिलेटेड फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. हा, एका लेक्चरमध्ये फक्त एकच कन्सेप्ट, जसं की ह्या चॅनलवर मी अपलोड करतो त्याचप्रमाणे. ह्या चॅनलला जसं सबस्क्राईब केले तसंही तुम्ही त्या चॅनललाही सबस्क्राईब करा. बघा, आज जो आपण काळ पाहणार आहोत तो आहे तुमचा परफेक्ट, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. म्हणजे पूर्ण, म्हणजे कुठला? परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. परफेक्ट पास्ट टेन्स, इकडे टेन्स लिहितो म्हणजे लक्षात येऊन जाईल. म्हणजेच परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. आता हा काळ लक्षात कसा ठेवायचा हेच तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, 3 राखाने करायचे. तिकडं प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर आणि शेवटी टेन्स, आणि इकडे सगळे करते लिहून घ्यायचे. बघा, हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते जमणारच नाही. ओके. बघा, आता प्रेझेंट आय, जर तुम्ही प्रेझेंट म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय वापरणार? हॅव. भूतकाळ असेल तर काय वापरणार तुम्ही? हॅड. आणि भविष्यकाळ असेल तर काय? विल हॅव. लक्षात घ्या. आणि ह्याच्यानंतर सगळ्यांना V3 वापरायचंय. ओके. वी असेल तर काय? सेम, हॅव. भूतकाळ असेल तर हॅड, भविष्यकाळ असेल तर विल हॅव. ओके. आता यू ला बघा, सेम अगेन हॅव. पास्ट असेल तर हॅड, परफेक्ट फ्युचर टेन्स असेल तर विल हॅव आणि त्याच्यानंतर V3. आता ही, शी, इट बघा, ही, शी, इट ह्या तिन्हींकरिता तुम्हाला काय वापरायचंय? प्रेझेंट मध्ये हॅज. भूतकाळात तिन्हींकडे तुम्हाला काय वापरायचंय? फक्त हॅड. आणि ह्या तिन्हींकरिता इकडे काय वापरायचंय तुम्हाला? विल हॅव आणि पुढे V3. आता बघायचं, ही नंतर काय झाले? हॅज. इथं काय घेतलं तर आपण प्रेझेंट मध्ये हॅव हॅव इथपर्यंत. इथं काय केलं? प्रेझेंट मध्ये हॅज. भूतकाळात काय झालं? हॅड आलं. पण काय वेळेला काय होतं की अरे बापरे, इथं विल नंतर हॅव आलं, मग इथं आपण हॅज घ्यायला नको का, घ्यायचं की नाही घ्यायचं, आपलं कन्फ्युजन असतं. बघा, सुरुवातीचा जो आहे त्याच्यानंतर काही तुम्हाला चेंजेस करायचे नाहीत. विल नंतर जे असेल त्याला आहे तसंच ठेवायचं. म्हणजे विल नंतर काय? हॅव, म्हणजे हॅवच घ्यायचं, तिथं हॅज करायचं नाही. आता दे असेल तर काय? हॅव. पास्ट असेल तर हॅड आणि फ्युचर असेल तर विल हॅव. क्लिअर झालं? म्हणजेच काय? परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट फ्युचर टेन्स हे कुठं काय वापरायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता हे झालं तुमचं ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. हे असं तुम्हाला फॉलो करायचंय. आता पॅसिव्ह वॉइस मध्ये काय करायचंय तुम्हाला? हे जे हॅव आहे ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय? बीन. सगळीकडं बीन. ह्यांच्या पुढं पण बीन. ह्यांच्या पुढं पण बीन. 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 ओके. इथं पण विल हॅव नंतर बीन. ओके. नंतर V3 आणि नंतर मग बाय प्लस एस. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्हीचे कन्सेप्ट एकदम सोप्या पद्धतीने सांगितले. या पद्धतीने तुम्ही काळपाठ करा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट असतो, तो म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. बघ, हे खोडतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. वरचाच फक्त राखाना बोलतो. बघा,
एक वचन असेल तर काय करायचंय, आणि अनेक वचन असेल, जर नाम तुमचं एक वचन असेल तर मग काय तुम्हाला हॅव, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हा फक्त हॅव. फास्ट असेल तर हॅड. इकडे चेंजेस नाही होणार, हे आहे तसंच राहील. अनेक वचन असेल, सॉरी एक वचन असेल तर हॅज, आणि अनेक वचन असेल तर हॅव. कारण की बघा ना, ही शी इट हे काय तुमचे एक वचन आहे ना, म्हणून इथं काय घेतलं आपण हॅज. मग तसंच तुमचं नाम जर एक वचन असेल तर हॅज. बघा फॉर एक्झाम्पल बॉय हॅज. आता इथं बॉय जर असेल तर इथं तुम्हाला हॅव घ्यावं लागेल. कुठल्या काळामध्ये? परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये. हे लक्षात ठेवा हा. म्हणजे एक वचन नाम असेल तर हॅज, आणि अनेक वचन असेल तर हॅव. इकडं सेम हॅड आणि विल हॅव, आणि नंतर V3. ओके. आता ह्याचं पॅसिव्हाइज करताना बघा, ह्याच्या पुढे तुम्हाला बिन, सेम, बिन, बिन, बिन. ह्याचं पण सेम बिन आणि बिन. त्याच्या पुढं V3 आणि बाय प्लस येस, म्हणजे सब्जेक्ट, म्हणजे कर्त्याची द्वितीय. आलं लक्षात? आता ह्या तिन्ही काळांचा अर्थ पाहू, मग तुमच्या लक्षात येईल की यांचा अर्थ काय होतो मराठीमध्ये. बघ, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, आय हॅव म्हणजे मी लिहिलं आहे, हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ज्यावेळेस तुम्ही इथं हा आय सब्जेक्ट म्हणून वापरला, इथं आय हा ऑब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे. आय हॅव बीन रिटन, म्हणजेच काय, मला लिहिलं गेलं. म्हणजे काय, आय हॅव बीन रिटन लेटर, म्हणजे मला पत्र लिहिलं गेलं आहे. आय हॅव रिटन म्हणजे काय, मी लिहिलं आहे. नंतर आहे परफेक्ट पास्ट टेन्स, आय हॅड सेंट, म्हणजे मी पाठवलं होतं. हे झाली तुमची ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना. आता बघा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेम आय हॅड, नंतर बीन, नंतर सेंट. म्हणजे काय, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये याचा अर्थ काय होईल की मला पाठवलं गेलं होतं किंवा मला पाठवण्यात आलं होतं. परफेक्ट फ्युचर टेन्स बघा, आय विल हॅव सेंट, म्हणजे मी पाठवलं असेल. आय विल हॅव बीन सेंट. पॅसिव्ह व्हॉइस, आय विल हॅव बीन सेंट म्हणजे काय, मला पाठवण्यात आलं असेल किंवा मला पाठवलं गेलं असेल. फरक आहे दोन्ही वाक्यरचनामध्ये. आता कन्फ्युजन करून घेऊ नका. इथं आय पहिला ऍक्टिव्ह मध्ये जो आय वापरला आपण तो सब्जेक्ट म्हणून वापरलाय, आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जो आय वापरलाय तो आय म्हणून. इथं अर्थ होतो याचा मी, आणि इथं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अर्थ होतो मला. हे कन्फ्युजन तुमचं दूर करून घ्या. बघा, टेन्स समजण्याकरिता तुम्हाला हा चार्ट अशा पद्धतीने अभ्यासाचा आहे, आणि ह्याच्यात काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.